घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 30 ऑगस्टच्या भागात सौमित्र सर्वांसमोर ऐश्वर्याचं नाव घेत सांगतो की हिनेच मला सांगितलं फ्रीजला करंट आहे. सगळेजण धक्क्याने ऐश्वर्याकडे पाहत असता ऐश्वर्या सगळे आरोप फेटाळून लावत सौमित्रलाच खोटारडेपणा पाडते. अवंतिका सौमित्राला सांगते की अरे नाही, ती तर स्वतःहून मला दूध काढून द्यायला तयार होती, परंतु मीच तिची मदत नाही घेतली. सौमी, तुला नक्की काय झालं आहे? तेव्हा जानकी फ्रीजला हात लावून पाहता ती सांगते की सौमित्र भाऊजी, अहो खरंच फ्रीजला करंट नाही आहे. तुम्ही असे रिॲक्ट का झालात? घाबरलेला सौमित्र अवंतिकाला तसंच तिच्या हाताला खेचत ते रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा जानकी ऐश्वर्याला या सगळ्याचा जाब विचारते. ऐश्वर्या सगळे आरोप परत फेटाळून लावते आणि म्हणते की अहो वहिनी, मी काहीच केलेलं नाहीये. आई, अहो तुम्ही तरी सांगा नाही यांना. तेव्हा मूर्ख सुमित्रा तिथे जानकीला सांगते की हे बघ जानकी, सौमित्राचा काहीतरी गैरसमज झाला असावा, मी त्याच्याशी बोलते. इकडे रूममध्ये सौमित्राला जेव्हा अवंतिकाला घेऊन आलेला असतो तेव्हा तो तिला सांगतो की हे बघ, आत्ताच्या आता तुझ्या घरी निघून जा. तर सौमित्र आता अवंतिकाची बॅगही भरायला घेतो. तेव्हा अवंतिका विचारते की नक्की काय झालं आहे सौमी? तू एकटीच जा म्हणजे तू येणार नाहीयेस का? नक्की काय चाललंय? सौमित्र आता खूप घाबरलेला असतो. अवंतिकाला तो खोटं सांगतो की डॅडचा फोन आला होता, काहीतरी महत्त्वाचं काम आहे. तेव्हा अवंतिका सांगते की अरे सौमी, परंतु मी ते काम इथूनही हँडल करू शकते ना, तिथे जायची काय गरज आहे? तेव्हा सौमित्र सांगतो की हे बघ अवंतिका, तू तिथे जा प्लीज, मी सांगतोय ऐक ना. तू एक काम कर, तू आधी जा, मी 2-3 दिवसांनी नंतर नक्की येईन. काय आहे, मी आत्ताच जर तुझ्यासोबत आलो तर नाना आईला वाईट वाटेल. तेव्हा अवंतिका सांगते आणि सौमी, तू असा का विचार करतो आहेस? मीही गेले तर त्यांना तितकंच वाईट वाटणार आहे ना. तेव्हा सौमित्र सांगतो की हे बघ अवंतिका, मी माझ्या आईवडिलांना समजावेन, परंतु तू प्लीज इथून जा. तेव्हा अवंतिकाला सौमित्रची जास्तच काळजी वाटायला लागते. अचानकपणे बिथरल्यासारखा सौमित्र वागत असतो. तर अवंतिका सांगते की हे बघ सौमी, मला तुझी खूप काळजी वाटते आहे. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तू इथून मला जायला सांगतो आहेस, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे तू तिथे मी, नक्की ना? तेव्हा सौमित्र सांगतो की हो. आणि त्यानंतर घाबरलेला सौमित्र अवंतिकाला मिठीत घेतो. तर इकडे कारस्थानी ऐश्वर्या ती मनोमन म्हणते की सौमित्र, आता बघ तुला आणि त्या अवंतिकाला या घराच्या बाहेर कसं हाकलवून देते. इतक्यात जानकी येते आणि ऐश्वर्याला जाब विचारते की नक्की काय चाललं आहे तुझं? तू सौमित्र भाऊजींना खोटं का सांगितलं की फ्रीजला करंट आहे? तेव्हा कारस्थानी ऐश्वर्या आव्हानात म्हणायला लागते की अहो वहिनी, मी कुठे काय सांगितलं, तुम्ही होतात ना तिथे सगळं काही बघायला. तेव्हा जानकी सांगते की हे बघ, आत्ताच्या आत्ता सगळं काही खरं ते सांग. तेव्हा ऐश्वर्या सांगते की म्हणजे वहिनी, तुमचा माझ्या बोलण्यावरती नाही तर त्यांच्यावरती विश्वास आहे का? तेव्हा जानकी सांगते की विश्वास, तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासारखं या घरात आल्यापासून काय नक्की चांगलं केलं आहेस तू? ऐश्वर्या तिथे जानकीला विचारते की म्हणजे तुमच्या बोलण्याचा रोग कुठेतरी दुसरीकडेच दिसतोय वहिनी. अच्छा, म्हणजे वहिनी तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी सौमित्रला गच्चीत भेटायला गेले, कदाचित त्याचा राग आहे तुमच्या मनात, परंतु ते सगळं तुम्ही आईंच्या समोर बोलायचं होतं ना, का गप्प बसलात? तेव्हा जानकी सांगते की हे बघ ऐश्वर्या, तू खूप स्मार्ट आहे, मी त्यावेळी का गप्प बसले हे तुलाही कळालं असेल. उगाच जास्तीची नाटकं करू नकोस. तेव्हा तिथे आता ऐश्वर्या सांगते की नाटकं मी नाही तर सौमित्रच करतो आहे. कदाचित त्याला त्याच्या बायकोला घरात कोणतेही कामं करू द्यायची नसतील, कारण या घरात तुमचंच राज आहे ना, या घरात तुमचंच चालतं. त्यामुळे त्याला वाटत असेल की आपण वहिनीला तर दुखवू शकत नाही, म्हणून त्यानेच हे सगळं रचलं असेल खोटारडं. तर तिथे आता जानकीचा आवाज वाढतो आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते की तू काय बोलते आहे, तुला तरी कळतं आहे का? तेव्हा ऐश्वर्या सांगते की वहिनी, मला ऐकू येतं, हळू बोला. आणि जानकी वहिनी, मी असं कुठे काय करते सांगा बरं? आता तुम्हाला असं वाटतं आहे का ते सांडलेलं दूध मी साफ करावं, मी जाऊन मदत करावी? परंतु तुमच्या एक गोष्ट लक्षात येते आहे का, ज्यावेळी कॉफीचा मग माझ्या हातून फुटला होता तेव्हा ते सगळं तुम्ही मला साफ करायला लावलं होतं, लक्षात आलं का? मग आता तुम्ही अवंतिकाला का जाऊन सांगत नाही आहेत की ते सगळं साफ कर म्हणून? मुद्दाम ऐश्वर्या जानकीला वेठीस धरत असते, पेचात पाडत असते. कारस्थानी ऐश्वर्या तेथून निघून जाते आणि येते ती सुमित्राकडे. तिच्या मनात जानकी आणि अवंतिका या दोघींच्याबद्दल गैरसमज पसरवण्यासाठी. तेव्हा ऐश्वर्या म्हणायला लागते की मला जेव्हा जानकी वहिनी तसं म्हणाले ना, तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं. सगळेच जण माझ्यावरती आरोप करत आहात. तेव्हा आजी मूर्खासारखी आता ऐश्वर्याची बाजू घेते आणि म्हणायला लागते की हे सगळं जानकीचंच काम असेल. तर ऐश्वर्या सांगते की आई, अहो मला एक कळत नाही आहे, मी का सांगेन सौमित्र भाऊजींना तसं जाऊन? आणि ऐश्वर्या तिथे आता
मंगळसूत्र हातात धरून खोटी शपथ घेते आणि सुमित्राला सांगते की मी माझ्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते, मी सौमित्र भाऊजींना काहीच नव्हतं सांगितलं. आणि जर असं असतं, त्या फ्रीजला करंट असता, तर मी जाऊन स्वतःहून ते दूध काढून द्यायचे, तिथे अवंतिकाला म्हणालेच नसते. मला तर असं वाटतं आहे की अवंतिकाचा माझ्या बाबतीतला राग अजून गेलाच नाहीये. नाटकी ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत सुमित्राला फसवते. तिला सांगते की आई हो, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना. तुम्ही स्वतःहूनच म्हणाला होतात ना की मी या घरात अगदी साखरेसारखी विरघळून गेली आहे. प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत असते. आता तुम्हाला लवकरच कळेल की खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे, असं सांगून नाटकी ऐश्वर्या तेथून निघून जाते. सुमित्रा आता पेचात पडते, विचारात पडते. ऐश्वर्याने स्वतःचं काम फत्ते केलेलं असतं, तिथे आजी आता स्वतःचं काम फत्ते करायला जाते. ती मुद्दाम सुमित्राचे कान भरायला लागते जानकीच्या विरोधात. ती म्हणते की ऐश्वर्यावरती अविश्वास दाखवू नकोस सुमित्रा. परंतु हे सगळं ना ती जानकी मुद्दाम करते आहे. आता विश्वास तो ऐश्वर्यावरती ठेवायला हवा आहे, कारण ती जानकी सावत्र आहे. तेव्हा सुमित्रा चिडते. तर आजी सांगते की अगं आता तूच लक्षात घे ना, ती ऑफिसमधली खुर्ची, त्यानंतर सारंगची ट्रेन आणि आता रक्षाबंधन, या सगळ्यांमध्ये त्या दोघा नवरा बायकोनी दाखवून दिलं आहे की ते या घरात सावत्र आहेत म्हणून. त्यांना आपल्याशी काहीच घेणं देणं नाहीये. तेव्हा सुमित्रा मोठ्या विश्वासाने आजीला सांगते की असं काहीच नाहीये आई. खरं तर गेली 10 वर्ष जानकी आपलं घर अगदी व्यवस्थितपणे सांभाळते आहे. माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा आजी सांगते की सुमित्रा, अगं गेले 10 वर्षात तिला माहिती नव्हतं ना की ती सावत्र आहे म्हणून. आजीने आता सुमित्राच्या मनात जानकीविषयी गैरसमज निर्माण केलेले असतात आणि ऐश्वर्याविषयीचा विश्वास आणि वरून सगळं करून सवरून आजी तिथे सुमित्राला सांगते की आता तूच बघ बाबा, मी काही मध्ये पडणार नाही. इतक्यात सौमित्र अवंतिका बॅग घेऊन आलेले असतात. जानकी त्या दोघांनाही अडवते आणि सौमित्राला विचारते की सौमित्र भाऊजी काय झालं, तुम्ही कुठे निघालात? तेव्हा सौमित्र सांगतो की मी नाही, अवंतिका जाते आहे तिच्या डॅडच्या घरी. तेव्हा जानकी तिला थांबवते. ती सांगते की नाही नाही, मी अजिबात तुला कुठेही जाऊ देणार नाही या. तेव्हा सौमित्र सांगतो की अगं वहिनी, खरं तर तिच्या डॅडच्या घरी तिला बोलावलं आहे, कारण एक महत्त्वाची कोर्टात केस चालू होणार आहे आणि प्लीज तू या सगळ्यांमध्ये आमची मदत कर. तू आईला समजाव ना हिच्या बाजूने, तुझं नक्की ऐकेन ती. तेव्हा आता जानकी पेचात पडलेली असते, तरीसुद्धा जानकी सौमित्रासाठी सांगते की बरं ठीक आहे. इतक्यात आजी सुमित्रा दोघे आलेले असतात. तेव्हा सुमित्रा विचारते की अगं बाई, तू कुठं चाललीस? अगं तू नाराज होऊन जाते आहेस का? हे बघ, त्या सगळ्यासाठी हवं तर मी मागते. तेव्हा अवंतिका सांगते की नाही आई, मी नाराज नाही झालेले आहे. खरं तर ना मला डॅडने बोलावलं आहे, कोर्टात केस चालू होणार आहे ना, एक महत्त्वाचं काम आहे मला. तेव्हा सुमित्रा सांगते की नाही नाही, तुझ्यासोबत या घरात आल्यापासून ते खाजखुजलीचं प्रकरण झालं आणि आता अंगावरती दूध सांडलं, त्यामुळे तू नक्कीच नाराज आहे आणि त्याचमुळे तू इथून जाते आहेस. तेव्हा तिथे सुमित्र जानकीला इशारा करतात. तिथे सुमित्रा जानकीला सांगते की अगं जानकी, तू तरी समजाव ना गं हिला. तेव्हा जानकी सांगते की आई, आपण समजावतो, परंतु आता कोर्टात महत्त्वाची केस उभी राहणार आहे, ती तिला लढायची आहे म्हटल्यानंतर तिला जावं तर लागेलच ना. तेव्हा सुमित्रा जानकीकडे पाहतच राहते आणि तिला आजीचं म्हणणं खरं वाटायला लागतं की जानकी मुद्दाम सावत्रपणाने वागते आहे. सुमित्रा तिथे अवंतिकाला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि हे सगळं काही ऐश्वर्या खिडकीतून पाहत असते आणि हसत असते, कारण ऐश्वर्याचा प्लॅन आता फत्ते होणार असतो. अवंतिकाची या घराच्या बाहेर एंट्री जाणार असते. सुमित्राला सांगतो की अगं आई, आणि अवंतिका परत येईल ना नक्की, आणि मी आहे ना तोपर्यंत तुझ्यासोबत, परंतु आता हिला जाऊ देत ना, जावं लागेल. तेव्हा अवंतिका सौमित्र दोघेही घराच्या बाहेर पडतात. ऐश्वर्याला मात्र खूप हसू फुटत असतं. तर सुमित्रा तिथे जानकीला सांगते की मला तर वाटतं की ती नाराजच होऊन गेली आहे, तू तरी समजवायला हवं होतं अगं जानकी. जानकी सांगते की आई हो, ती गोष्ट त्या नवरा बायकोच्या मधली आहे ना, आणि त्यात त्यांनी काय निर्णय घेतला आहे त्यामध्ये आपण कसं पडायचं. जानकीच्या या उत्तरावरती सुमित्रा जानकीला सांगते की ते काही असू देत, परंतु मला ती गोष्ट आता खूप जिवारी लागली आहे. आणि जानकीशी काही न बोलता तिथून ती निघूनच जाते. जानकीला खूप वाईट वाटतं. ऐश्वर्याचा प्लॅन फत्ते झालेला असतो. खिडकीतून ऐश्वर्याने सगळं पाहता क्षणी ऐश्वर्या म्हणायला लागते की किती गोड, आता मी डिश केलं तर मांजर या घराच्या बाहेर पळालं. आणि जानकी अरे रे असं म्हणून आता ऐश्वर्या हसून तेथून निघून जाते. तर थोड्या वेळाने जानकीला सौमित्रनं बाहेर बोलावून घेतलेला असतो. तेव्हा
जानकी सौमित्राला जाब विचारते की तुम्ही मला काहीच याबद्दल का नाही सांगितलं आणि अवंतिका अशी कशी काय निघून गेली. तेव्हा सौमित्र सांगतो की या घरात अवंतिकाच्या जीवाला धोका आहे आणि त्यानंतर घडला सगळा प्रकार सांगतो. सौमित्र सांगतो की या सगळ्यामध्ये कारस्थान ऐश्वर्याचं होतं. त्यानेच चारंगच्या फोनवरून मेसेज करून मला गच्चीवरती बोलावून घेतलं. तिथे त्यांच्या दोघांमध्ये झालेलं बोलणं सगळं सौमित्र ते जानकीला सांगतो. जानकीला मोठा धक्काच बसतो. सौमित्र सांगतो की मी तुला सांगितलं होतं ना वहिनी की ती बाई अजिबात बदललेली नाही आहे, ती आहे तशीच आहे. आणि आज तिने जे करंटचं नाटक केलं, परंतु ठीक आहे ना, आज करंट नव्हता, उद्या जर करंट असेल तर मला अवंतिकाला या घरात आता तिच्या धोक्यात नाही टाकायचं आहे. या घरात तिच्या जीवाला धोका आहे वहिनी आणि त्या ऐश्वर्याला समजावून काहीच फायदा होणार नाही आहे आपला. म्हणूनच मी अवंतिकाला या घराच्या बाहेर लावलं आहे. तेव्हा जानकी सांगते की परंतु सौमित्र भाऊजी आपण तिच्याशी बोलूयात ना, तिला थांबूयात. तेव्हा सौमित्र सांगतो की नाही वहिनी, आपण या बाबतीत आता काहीच करू शकत नाही आहोत, कारण तिला माहिती आहे की आपण हे सगळं सांगून सारंगचं मन नाही दुखू शकत आणि याचाच ती गैरफायदा उचलते वहिनी. तेव्हा जानकी सांगते की परंतु आईंना ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आहे, तुम्हाला माहिती आहे ना, दुखावल्या गेल्या आहेत त्या. तेव्हा सौमित्र सांगतो की मला हेच तर कळतं आहे वहिनी, खरं तर आईसाठीच या घरात राहिलो आहे मी, नाहीतर केव्हाचाच या घराच्या बाहेर निघून गेलो असतो मी. त्या ऐश्वर्याला नाहीच समजावता येत आहे वहिनी आणि आपण आता समजावायला गेलं तर ती काहीच नाही ऐकणार आहे आणि हे जर असंच चालू राहिलं ना, एकतर सारंगचा संसार मोडेल नाहीतर माझा संसार मोडेल, कारण तिचा अवंतिकाच्या बाबतीतली अडी तिची जातच नाहीये, ती काहीतरी करेल वहिनी. तेव्हा जानकी सांगते की नाही भाऊजी, ऐश्वर्याला कसं थांबवायचं हे मी बघते, आता तिला माझ्या पद्धतीनेच समजावावं लागेल. असं म्हणून चंडिकेचा अवतार धारण करून जानकी ऐश्वर्याला जाब विचारण्यासाठी तिच्या रूमकडे निघून जाते. सौमित्र आता खूप काळजीमध्ये असतो, त्याला काहीच सुचत नसतं काय करावं, कसं ऐश्वर्याला समजावावं आणि अवंतिकाला तिच्यापासून कसं वाचवावं. म्हणून सौमित्रने जानकीला विश्वासात घेत सगळा प्रकार सांगून जानकीला आपल्या मदतीला घेतलेलं असतं. तर इकडे ऐश्वर्या स्वतःच्या रूममध्ये आता मोठ्याने गाणी लावून आनंद स्वतःचा व्यक्त करत असते, आनंदाने वेडीपिशी होऊन नाचत असते. इतक्यातच जानकी येते. जानकी ऐश्वर्याचा हात जोराचा पकडते आणि तिला जाब विचारत असते की तुझे जे काही सुरू आहे ना ते आत्ताच्या आत्ता बंद कर, कळतंय का तुला सांगितलेलं. तेव्हा ऐश्वर्या सांगते की वहिनी तुमचं काय चाललं आहे नक्की, हात सोडा माझा. तेव्हा जानकी सांगते की तुला काय वाटतं ग की घरातल्या कोणाला काहीच कळणार नाही, परंतु मला सगळं कळतं ऐश्वर्या, तुझे जे घाणेरडं वागणं चालू आहे ना ते आत्ताच्या आत्ता बदल, नाही तर. तेव्हा तिथे ऐश्वर्या स्वतःचा खरा चेहरा दाखवते आणि जानकीला सांगते की नाही बदलणार, तुमच्या बोलण्याचा रोग मला कळला आहे आणि तुम्हाला काय वाटतं का बदलायचं मी, त्याने माझ्यासोबत जे काही केलं आहे, तो माझ्यासोबत जे काही वागला आहे ते. तेव्हा जानकी सांगते की अगं ऐश्वर्या, ते सगळं झालं संपलं, आता भूतकाळ होता तो, तू आता प्रेझेंटमध्ये ये ना. सारंग भाऊजींची पत्नी आहेस तू, रणदिव्यांची सून आहेस, का तू हात धुवून सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाच्या मागे लागले आहेस, का त्यांचा संसार उद्ध्वस्त करते आहेस, अजूनही तुझ्या डोक्यात तेच घाणेरडे विचार चालू आहेत का. तेव्हा ऐश्वर्या मोठ्या रागानेच तिथे जानकीला सांगते की हो आहेत, माझ्या डोक्यात तेच विचार चालू आहेत. मग रागाने पेटून उठलेली ऐश्वर्या जानकीला सांगायला लागते की त्या सौमित्रेनं त्या अवंतिकासाठी मला फसवलं, भर लग्नातून तो निघून गेला तिच्यासाठी, आणि तुम्हाला काय वाटतं की आता मी त्याला माफ करावं, नाही, मी त्याला माफ कधीच केलं नव्हतं आणि कधीच करणार नाही आहे. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही त्या माणसाला माझ्या नजरेसमोर घेऊन याल आणि त्या अवंतिका त्या सौमित्राचं मी कौतुक करावं, त्यांची वाहवा करावी, ते मला जमणार नाही या वहिनी. त्या अवंतिकाला तर मी सोडणारच नाही आहे, कारण सौमित्र अजूनही माझाच आहे. असं म्हणता क्षणी रागाने पेटून उठलेली जानकी तिथे सानकन ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि ऐश्वर्याला बजावून सांगते की सौमित्र भाऊजींना आणि अवंतिकाला त्रास देणं बंद कर. सारंग भाऊजींची पत्नी आहेस तू, आज एक गाल फोडला आहे, जर उद्या असं काहीतरी वागलीस ना तर दुसरा गाल फोडेन मी. गाठ माझ्याशी आहे ऐश्वर्या, एवढं लक्षात ठेव. अगं सारंग भाऊजींचा जरा तरी विचार कर, किती प्रेम करतात ते तुझ्यावरती, किती विश्वास आहे त्यांचा तुझ्यावरती, आणि तू अजूनही खोटंच आयुष्य जगते आहेस ऐश्वर्या. या सगळ्यातून बाहेर पड आत्ताच्या आत्ता. जानकी खूप जीवाच्या आकांताने मूर्ख ऐश्वर्याची समजूत काढत असते. जानकी तिथे ऐश्वर्याला सांगते की आत्ताच तुझं वागणं बदल आहे ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्याचा जर त्रास अख्ख्या घराला झाला ना तर मी तुझं काय करते बघ मग. असं सांगून जानकी
ऐश्वर्याच्या डोक्यात जो भुसा भरलेला असतो तो काढण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे तोपर्यंत ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेश जानकीला शोधत असतो. इतक्यात आता जानकी रूममध्ये येते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की अगं जानकी, कुठे होतीस तू? नाही म्हणजे आता सौमित्र अवंतिका आपल्या घरी परत आले आहेत ना, त्यामुळे मला आणि सारंगला वाटलं की आपण एकत्र बसून जेवूयात, म्हणून मी आणि सारंग ऑफिसमधून जेवायला घरी आलो. तेव्हा जानकी सांगते की आता ते सध्या पॉसिबल नाही आहे. तेव्हा ऋषिकेश विचारतो की म्हणजे? तर जानकी सांगते की खरं तर सौमित्र भाऊजी आणि अवंतिका हे दोघे इथे न राहिलेलेच बरं. तेव्हा ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो. ऋषिकेश विचारतो की अगं जानकी, मोठ्या हौशेने तू त्या दोघांनाही इथे घेऊन आली होतीस, मग आत्ता असं का बोलते आहेस तू? तेव्हा जानकी घडला सगळा प्रकार ऋषिकेशला सांगते की ऋषिकेश, आपल्याला वाटत होतं ना की ती ऐश्वर्या बदलली आहे, परंतु आपला गैरसमज झाला होता. ती ऐश्वर्या तसूभरही तिच्यात काडीचाही बदल झालेला नाहीये. अहो, ती मुलगी सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या दोघांचं नातं तोडण्याचा प्रयत्न करते आहे. तिची हिंमतच कशी होऊ शकते आपल्या घराची फोड करण्याचा? आत्ताच मी तिच्या रूममधून आले आहे. तिला चांगला जाब विचारून आले आहे, तिला खडसावून आले आहे, तिला एक लगावून सुद्धा आले आहे. तेव्हा ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो. जानकी सांगते की हे सगळं ना खरंच खूप भयंकर आहे. ऋषिकेश, ती मुलगी बदललेली नाहीये आणि सौमित्र भाऊजी अवंतिका दोघे जर या घरात राहिले ना, तर तिच्या मनात जो गैरसमजाचा वणवा पेटला आहे ना, त्या आगीची झळ फक्त सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाच्या नात्यालाच नाही तर अख्ख्या कुटुंबाला लागू शकते. ऋषिकेश धक्क्यानेच तिथे ऋषिकेश जानकीला सांगतो की अगं जानकी, हे तर खूप विचित्र आणि भयंकर आहे अगं. तेव्हा जानकी ऋषिकेशला सांगते की ऋषिकेश, आपल्याला लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी तोडगा, काहीतरी मार्ग काढावा लागेल. कारण आपल्या कुटुंबाला असं आपण तुटू नाही द्यायचं आहे. आपल्याला ते एकत्र बांधून ठेवावं लागेल. तेव्हा ऋषिकेश जानकीचा हातात देतो आणि तिला विश्वासही देतो की तो कायम तिच्या सोबत आहे. तर इकडे आजी आणि ऐश्वर्या या दोघींनीही जानकीच्या विरोधात सुमित्राचे कान भरलेले असतात आणि मूर्खासारखं तिनेही स्वतःचा गैरसमज करून घेतलेला असतो. ती नानांना सांगायला लागते की या घरात मला काय चाललंय ना काहीच कळत नाहीये हो. कारण अवंतिका आली तेव्हा आपलं घर अगदी भरल्यासारखं वाटत होतं, परंतु आज स्वतःची बॅग भरून ती निघून गेली तिच्या डॅडकडे. मला ना खरंच खूप विचित्र वाटलं तिचं हे वागणं. आता तुमच्या मनातही सौमित्र तिच्याबद्दल आडी नाही आहे, तुम्हीही त्यांना माफ केलं आहे आणि जानकी सुद्धा त्यांना काहीच बोलली नाही. सुमित्राला आता खूप काळजी वाटत असते. सुमित्रा सांगते की अवंतिका ज्या पद्धतीने माझ्याशी बोलत होती ना, तेव्हा तर मला असं वाटलं की नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे. तेव्हा नाना तिची समजूत घालत म्हणतात की अगं असं काय करते आहे? ती म्हणाली ना तिचं काहीतरी कॉन्फिडेन्शियल काम असेल आणि तू उगाचच आता विचार करू नकोस. तेव्हा सुमित्रा सांगते की नाही, ती गोष्ट मला खटकली आहे. नक्की काय चाललंय हे मला कळत नाहीये ना, याचा जास्त त्रास होतो आहे. तुम्ही अवंतिका घर सोडून का निघून गेली आहे याचं कारण ऋषिकेश जानकीला विचारा ना. तेव्हा नाना सुमित्राला सांगतात की तू काळजी करू नकोस, तुझी इच्छा आहे ना तर मी त्या दोघांनाही विचारतो. तर इकडे ऐश्वर्याला त्यात जानकीने थोबाडीत मारल्यापासून तर जास्तच रागाने पेटून उठलेली असते. त्यानंतर ती एक बोर्ड घेते. बोर्डवरती सगळं काही कुटुंबाचे नावं लिहिते आणि तिथे आता जानकी ऋषिकेशचं त्यातून नाव खोडून काढत म्हणायला लागते की जानकी, तू माझ्या थोबाडीत मारून मला जास्तच उकसवलं आहे. आता पुढच्या 30 दिवसात नाही तुला या घराच्या बाहेर काढलं ना तर नावाची ऐश्वर्या नाही मी. तर बदल्याच्या आगीमध्ये ऐश्वर्या स्वतःच नाही तर अख्ख्या रणदेवी कुटुंबाला होरपळून काढणार असते. परंतु तिला आता ढाल बनून जानकी कशी उत्तर देणार हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत नाना जानकीला विचारतात की अवंतिका घर सोडून का निघून गेली. तेव्हा ऋषिकेश जानकी दोघेही नानांना सांगतात की नाना, खरं तर ना भूतकाळाचा परिणाम आता त्या चौघांच्या नात्यावरती होतो आहे. तर कारस्थाने ऐश्वर्याने आता त्यांची व्हिडिओ बनवलेली असते. तिने फक्त एकच वाक्य जानकीचे रेकॉर्ड केलेलं असतं की नाना, तुम्ही ऐश्वर्या सौमित्र अवंतिकाला या घरातून जायला सांगा. आणि तेच सगळं काही रेकॉर्डिंग तिने सुमित्राला जाऊन दाखवलेलं असतं. तेव्हा सुमित्राला खूपच मोठा धक्का बसतो आणि तिचे कान भरत ऐश्वर्या म्हणायला लागते की पाहिलंत नाही, जानकी वहिनीलाच नको आहेत की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या घरात राहिला. तेव्हा सुमित्रा जानकीला सांगते की जानकी, तू जो निर्णय घेतला आहे ना तो मला नाही पटला आहे. अगं माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता. तेव्हा जानकी सांगते की आई, माझ्यावरती विश्वास ठेवा. मी जे काही करते आहे ना ते सगळ्यांच्या भल्यासाठी करते आहे. तर मूर्ख सुमित्रा तिथे जानकीला सांगते की सगळ्यांच्या भल्यासाठी की स्वतःच्या स्वार्थासाठी.
तेव्हा जानकीला मोठा धक्का